तर आज आपण आलेलो वाळकेश्वरचा राजा या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा वाजवण्यासाठी आपल्या छोट्या लवली म्युझिकल ग्रुप सोबत. कसं वाटलं? लवली म्युझिक म्हणजे एक नंबर म्युझिक. फायनली पॅकअप झाले आणि भावानं कसं वाटतं? गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांजोच्या तालावर. जवा गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांजोच्या ताला. हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे 1 सप्टेंबर आणि आज आपण चाललोय मलबार हिल्सला. आपल्या छोट्या लवली म्युझिकल ग्रुपचा पहिला शो आहे सकाळी तिकडे आणि त्यानंतर आपल्याला आहे घाटकोपरला शो आणि त्यांना पण आहे परत संध्याकाळी शो डायमंडचा राजा डोंबिवली ईस्टला. तर आता थोड्याच वेळात निघतोय. अर्धे मेंबर्स त्यांचे स्टेशनला थांबलेत आणि इकडनं मी हिते आणि राहुल चाललेलो आहे आणि बाकीचे मेंबर्स पण त्यांचे आहेत तिकडे, बघू शकता. दाखव. तर आता जाता जाताच भेटतो. कालचं वादन तर जबराट झालेलं आहे आणि आज पण मचवायचं आहे दोन्ही ग्रुपनी. तर आता तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला जाऊनच भेटतो. बाय. तर चला, हे लोकेशन घे यांच्याकडनं. हे बघा, चला चला. तर फायनली आपण स्टेशनला पोहोचलो, डोंबिवली स्टेशनला. आणि हे बघा, अर्धे मेंबर्स इकडे आहेत आणि अर्धे इकडे आहेत. आता फटाफट तिकीट काढून घेऊया आणि लगेच आपण ट्रेननी पुढे निघूया, पुढचा प्रवास करूया. तर आजचा ब्लॉग खूप जबरदस्त होणार आहे कारण की आज 2 शो मला वाजवायचे आहेत, त्यांना पण 2 शो वाजवायचे आहेत. तर आज खूप मजा येणार आहे त्यांच्यासोबत. आम्ही पहिल्यांदा आज चाललो आहे शोला. तेव्हा आपल्या डोंबिवलीतच होते, पण आज लांबचा शो आहे आणि मजा वेगळीच असते मुंबई साईडला वाजवायची. तर चला आता जातो आणि जाता जाता तुम्हाला भेटतो. कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. हे कॉपीराइट पडेल. हे जाड्या नाच, जाड्या नाच ना. तर फायनली आपण ट्रेन पकडली आहे वाळकेश्वरला जायला आणि मजा येणार आहे आज. छोटा बघा, हे बघा मागच्या डब्यात चाललेले, डबा चेंज करून इथे आले सगळे. चला आता डायरेक्ट पोहोचतो लोकेशनला आणि तिकडेच जाऊन भेटेन. झोप नाही झाली आमची सगळ्यांची, सगळे जागेच होतो. आता आपण 6:30 वाजताची ट्रेन पकडली, 6:30 पावणे 7 झाले तेव्हाची ट्रेन पकडली. आता डायरेक्ट लोकेशनला जाऊनच भेटेन तुम्हाला. बाय.
फायनली पोचलो आपण भायखळा स्टेशनला. आता इकडनं आपल्याला टॅक्सी पकडून जायचं आहे. पुढचा प्रवास आपला टॅक्सीने होणार आहे. आणि आपला टेम्पो पण मगाशी कॉल केलेला तो ऑलमोस्ट पोचत आलेला. हे बघा आपले मेंबर्स, हा बघा. आता जातो बाहेर, टॅक्सी पकडूया आणि डायरेक्ट लोकेशनला पोचतो. तिकडेच जाऊन तुम्हाला भेटतो. मस्ती करू नका, मस्ती नाही होत आहे. बस बुक केली डायरेक्ट, बस बुक केली काय? फायनली पोचलोय लोकेशनला. आपला टेम्पो बघू शकता मागेच आहे. आणि सगळे मेंबर्स आपण आता इकडे पोचलेलो आहे लोकेशनला. आता हातगाड्या येत आहेत, तर हातगाड्या आणि सेटअप करून घेऊया फटाफट हातगाड्या आल्यानंतर. आणि पहिले काहीतरी चहाची व्यवस्था करूया. चहा पिऊन जरा फ्रेश होऊया. आणि की तसंच निघालो आम्ही घरना, तर डायरेक्ट आता चहा पिऊन घेतो, मस्त फ्रेश होतो, लगेच सेटअप करून घेऊया. गुड मॉर्निंग झालेले आहे. भाऊ आलेले आहेत, रितेश बंधू, आणि आपल्या हातगाड्या पण आलेले आहेत बघू शकतात. आणि आपले पोरं येत आहेत सगळे. आता पटापट इन्स्ट्रुमेंट लावून घेऊया आपण. हातगाड्या पण बांधायच्या आहेत, हातगाडी पण बांधून घेऊ. पटापट इन्स्ट्रुमेंट लावून घेऊन सेटअप रेडी करूनच भेटू. बघू शकता सेटअप लागलेला आहे आपला. रोटो लागलेत, कीबोर्ड, बँजो, आणि बाकीचे पोरं आपले नाश्ता करतायत सगळे. कितना समोसा खाया? 2? एकच खाल्ला. वाटतं तुला? साईज नुसार वाटतं. गजब बेइज्जती है. नाही 2 नाही 3 खाल्ले. जाऊ दे, वाजवायला लागतं, सांग ना त्यांना आरामात खा. तर चला आता थोड्याच वेळात आपण. वाघाने किती खाल्ले असेल विचार. वाघाने किती खाल्ले? 8, 9. काय बोलतो? बरोबर, आचार राहायच्या तेलचा आचार बरोबर. कुठे गेला हे वाघ्या? इकडे चला. वाघे काल किती समोसे खाल्ले? 9. बघितला 9. कशा बरोबर? आचार बरोबर. चला आता पटापट फ्रेश होऊया, थोडा पाणी बिणी मारू तोंडावर. आणि लगेच आता थोड्याच वेळात आपल्याला बाप्पाचं आगमन झाल्यावर वाजवायला सुरुवात करायची. तर खूप मजा येणार आहे. खूप इकडचा माहोल वेगळाच आहे. आता वाजवतानाच भेटतो तुम्हाला. बाय. बाप्पाचं आगमन झालेलं आहे बघू शकता. सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची, एक नंबर.
तर आज आपण आलेलो वाळकेश्वरचा राजा या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा वाजवण्यासाठी आपल्या छोट्या लवली म्युझिकल ग्रुप सोबत. कसं वाटलं? मजा आली की नाही? मजा आली. दोन शब्द ग्रुप बद्दल. सुपर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांनी सौरभ मात्रेशी कॉन्टॅक्ट करावं. लवली म्युझिक म्हणजे एक नंबर म्युझिक. गणपती बाप्पा मोरया. वाळकेश्वर मूर्ती मोरया. वाळकेश्वरच्या राजाचा ईशान कुलाची वाळकेश्वरच्या राजाची. चला तर मस्त वाजवलं सगळ्या पोरांनी. आता संध्याकाळी पण यांना कॉल आहे तर असे तो वाजवा. आता थोडा आरामात जा ट्रेन मधनं, झोपू नका. आम्ही घाटकोपर पर्यंत आहोतच. तर आता आपल्याला पण घाटकोपरला शो आहे तर आपला टेम्पो आता निघेल डायरेक्टली घाटकोपरला. तर खूप मजा आली इथे वाजवायला. नंतर खूप क्राऊड वाढला. आम्हाला आधी वाटलं कोण आहे की नाही पण नंतर फुल क्राऊड वाढलेला. मजा आली वाजवायला. पोरांनी पण मस्त वाजवलं. चला आता नंतर भेटतो तुम्हाला. पॅकअप करून घेतो पहिले इन्स्ट्रुमेंट फटाफट. तुम्हाला नंतर भेटतो. पोरं बघा कशी मागे झोपलीत. सगळे डाराडूर आहेत. आपली अर्धी छोट्या ग्रुपची पोरं गेली. तर आम्ही निघतो आपल्या शोला. आपल्याला लोकेशनला जायचं आहे की कुठे जायचं बघू कसं काय. चला आता तुम्हाला डायरेक्ट लोकेशनला आपल्या पोचून. मी रिते आहे आणि छोटे आहे. आम्ही तिथे ट्रेनने आलो. रिते आणि राहुल टेम्पो घेऊन येतात दोघं. चला आता तुम्हाला तिकडेच जाऊन भेटतो. आपल्या लोकेशनला जाऊन भेटतो. काहीच मगाशी आपण आलो इकडे 3:30 पावणे 4 वाजता इकडे आलो लोकेशनला. डायरेक्ट आनंदनगरचा राजा या बाप्पाच्या मंडपातच आलेलो आहे आपण. डायरेक्ट इथेच थोडा वेळ क्षणभर विश्रांती केली आहे आणि डायरेक्ट आता फ्रेश झालो. आणि तेवढ्यात आपला हे बघा गोंगाट आला आपला. सगळे आले आणि उठवायला लागले आम्हाला. आता चला पटकन सेटअप करून घेऊया. फटाफट सेटअप करायचं आपल्याला. बऱ्या झोपलेला की नाही? झोपून आले सगळे. झोपून आले रे. मस्त झोप काढून आले. आता चला घेऊ वाजवलं रे काय ना रे. कडक वाजवलं बोलतो आणि गाजवलं बोलतो. मलबार येईल आता इथे पण वाजवायचं आणि गाजवायचं आहे. वाजवून झाली की नाही आता. चला तर आता ना तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लावतानाच भेटतो तुम्हाला. मजा आलेली आहे वाजवायला आज पण सकाळपासनं. कालपासनं जी सुरुवात केलेली आहे ना फुल मचवून टाकलेलं आहे. आता आपण पण इकडे डायरेक्टली आलो मगाशी आणि आता फ्रेश होतो आणि लगेच इन्स्ट्रुमेंट लावून तुम्हाला भेटतो. हे बघा आपली पोरं बघा कशी मेहनत चालू आहे. स्टँड फिटिंग सनी सेट स्टँड फिटिंग करताय. अरे पप्प्या आलेला आहे. येडा बनवला आम्हाला सकाळी. येडा बघून पेडा खाल्ला. हो मला बोलतो फोन कर मी उठीन. फोन कर बोलून येडा चुना लावला आम्हाला. आता फ्रेश व्हायचं आपल्याला. हा बघा माऊली तर फुल टकाटक बनून आलाय आज आणि आपला इथे सेटअप लागतोय. आता फ्रेश झालोय तर खूप बरं वाटतंय मला. हा बघा रित्या सकाळी हा होता इथे होता. राहुल होता. राहुल पुढे गेलाय आणि बाकीचे मेंबर्स लोक गेले डोंबिवलीला. मजा आली आज सकाळी पण. आणि आता इथे वाजवायचं आहे. तुफान वाजवायचं आहे. मचवून ठेवायचं आज पण. आता आज सेटअप चाललेला आहे आणि आपल्याला हातगाड्या घेऊन जायच्या आहेत बाहेर. चला भेटतो थोड्याच वेळ. आता नाश्ता करायचा आहे. थोडा नाश्ता करून घेतो. चौथा सनी वडापाव खात आहेत. काट्यांच्या पिशवीत होता का वगैरे. हे बघा वडापाव गँग. नाश्त्याला वडापाव आहेत आज. बाकी मिळाला काय वडापाव?
अरे हे चुकीचं आहे. आम्हाला जायचं तर पहिले. हे किती खाल्लेस? 25. मग कापूस टेके. तर फायनली सेटअप झालेला आहे. सेटअप झालेला आहे आणि आपले बंधू लोक आलेले आहेत. यांना ओळखतच असाल. रॉय, केदार, अक्षय, अंसार. भाऊ बँजो घेऊन आलाय, पण आज जरा पावसाचा माहोल आहे, तो आपण नंतर ट्राय करू. नवीन बँजो नको जरा. तर चला आता गणपती बाप्पाचं पण आगमन झालेलं आहे. सुरुवात होईल आता वाजनाला. आपल्या फुल मचवून टाकू इकडे. आज त्याला भेटतो वाजवताना. बाय.
फायनली पॅकअप झालेलं आहे, बघू शकता. गन बँजोची पूर्ण टीम बघा, भाई मचवतोय सध्या. दोन शब्द. भावाने आज तुफान राडा करून टाकला एकदम वन साइड, आणि क्राऊड पण भरपूर नाचवलाय. आम्ही खास आमचा शो सोडून भाऊंचा शो बघायला.
पॅकअप झाले आणि भावानो कसं वाटतं? फायनली पॅकअप झालेला आहे. खरंच खूप भारी वाटलं येऊन, खूप भारी वाटलं इकडे येऊन. खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला. खूप मजा आलेली आहे आज. तुम्ही क्राऊडच्या रिस्पॉन्सनीच कळत असेल तुम्हाला काय एन्जॉयमेंट केलेलं आहे. तरी आम्हाला वाजवायला कमी मिळालेलं आहे. आम्हाला अजून वाजवायची इच्छा होती. तर चला आता पॅकअप करून घेतो इन्स्ट्रुमेंट आणि नंतर तुम्हाला भेटतो. few moments later. तर रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आपले दुसरा ग्रुप पण बघू शकता. दुसरा कॉल वाजून आलेत ते. पहिल्या कॉलला आम्ही सकाळी 6:30 वाजता घर सोडलेलं. तर आता रात्रीचे 2 वाजलेत. मेहनत दिसून येत असेलच सगळ्यांची. आपल्या पण ग्रुपने आज मजबूत वाजवलं घाटकोपरला आणि या लोकांनी पण सकाळी तुफान वाजवलं. संध्याकाळी माहीत नाही मला कसं वाजवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा एक पॅटर्न मला खूप आवडला. सनईचा सूर एक नंबर वाजवला. आम्ही जेवढं शिकवलेलं त्यानंतर स्वतःहून त्या लोकांनी एक पॅटर्न सेट केला, तो म्हणजे सनईचा सूर. तो 1 नंबर सेट केला. मला खूप आवडला मनापासून. आणि त्याची व्हिडिओ लवकरात लवकर कुठल्या तरी चॅनलला, आपल्या ऑफिशियल चॅनलला किंवा तुमच्या चॅनलला लवकरात लवकर पडू दे, कारण की चांगला वाजतो तो पॅटर्न.
आणि असंच एकजुटीने राहा सगळ्यांनी. आणि जास्त काय बोलणार नाही कारण की खूप दमलोय. काल रात्री पण जास्त नाही 2 तास झोप झाली आहे कारण की 2:30-3 वाजता आम्ही घरी आलेलो काल पण. त्यानंतर हे लोक पण जिथे दुसरा कॉल होता डायमंडचा राजा तिकडे इन्स्ट्रुमेंट ठेवायला गेलेले. त्यानंतर आम्ही सकाळी 6:30ला आपला टेम्पो सोबत हितेश आणि राहुल गेलेला. आज खूप धांदल झालेली पण पोरांनी सगळ्यांनी मेहनत केली त्यामुळे सक्सेसफुल झाले. आज दोन्ही शो 1 नंबर वाजलेत. त्यांचे पण आणि आमचा पण मजबूत वाजलाय. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलाच असेल. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. गणपती बाप्पा.